तर आज होता माझा बड्डे आणि तेच मी तुम्हाला सांगत आहे. आणि सकाळ सकाळ ना देवाचा आशीर्वाद घ्यायला कुणाला नाही आवडणार. आणि बड्डे दिवशी रोज तर आपली पूजा असते, पण आज खास दिवस होता त्यामुळे पहिलं देवाचे आशीर्वाद घेतले आणि नंतर मला आदतच्या स्कूलमध्ये जायचं होतं, त्यामुळेच मी सगळं आवरून घेतलं होतं आणि छान असं तयार झाली होते. आणि रात्री 12 वाजता कसं सेलिब्रेशन मुलांनी केलं ते नक्की बघा. काय रे काय केले? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, थँक्यू. पुढे तरी चल. काय काय बनवले आदू? काय काय बनवले? कधी बनवलं? मराठी. आई माझा सन्मान, माझी कीर्ती आणि माझा मान आहे. माझी आई मला नेहमी हिंमत देणारी माझा अभिमान आहे. माझी आई प्राणाहून प्रिय. माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अयो किती छान लिहिले राज. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर इथे दुपारची वेळ होती आणि तेव्हा ना माझ्या भावाने ना माझ्यासाठी केक ऑर्डर केला होता आणि ते मला माहीत नव्हतं, पण जेव्हा तिथे आला ना तेव्हा कळलं की त्यांनी मागवला आहे. मला खूप आनंद झाला की त्यांनी सरप्राईज दिलं. नंतर संध्याकाळी इथे ना मुलांनी छान असं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि त्यांची अनेक तयारी चालूच होती. तर परत ना सगळं आवरल्यानंतर इथे मला ह्यांनी पण गिफ्ट म्हणून ड्रेस दिलेला होता, म्हणजे माझ्या चॉईसनी घेतला होता पण ह्यांनी दिला होता. नंतर सगळ्यांनी असं छान असं माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन वगैरे केलं आणि ह्या दोघांनी मिळूनच ना खूप छान असं सेलिब्रेशन केलेलं आहे. आणि इथे यांनी परत मला केक वगैरे चारला सगळ्यांनी आणि नंतर मग छान असा माझा बड्डे सेलिब्रेट झाला. आणि तुम्हाला जर हा मोठा व्लॉग बघायचा असेल तर मी याच्या खाली व्हिडिओ देईल, तेव्हा तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटतंय ते पण कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय.